जाऊ ज्ञानियाच्या गावा. लेखिका सौ मेधा सोवनी. प्रस्तावना डॉक्टर मनीषा केतकर. नमस्कार. आपले गुरु श्री निवृत्तीनाथांच्या आज्ञेने श्रीमद भगवद्गीतेवर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी 9033 ओव्यांची श्री ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका लिहिली. जिथे देवदानवांनी समुद्रमंथन करून अमृत काढले त्या महालय क्षेत्री म्हणजे नेवाशाला त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. नेवाशात श्री माऊलींनी सदानंद नावाच्या एका मृत तरुणास जिवंत करून त्याला सच्चिदानंद बाबा हे नाव दिले. नेवाशातील हरिहरेश्वर मंदिरात श्री ज्ञानेश्वरांनी सांगितलेली भावार्थ दीपिका सच्चिदानंद बाबांनी लिहिली. माझा मराठीची बोलो कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके अशा मराठी भाषेत गीतेचे अलौकिक ज्ञान ज्ञानेश्वरीतून आणले. तत्वज्ञान व भक्ती त्याचबरोबर निरीक्षण शक्ती आणि भाषा सौंदर्य असलेला हा ग्रंथराज आजही दरवर्षी होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभीच्या दिंडीतील पालखीत ठेवतात. या ग्रंथावर लोकांची अत्यंत श्रद्धा आहे. बरेच जण आपल्या संग्रही हा ग्रंथ ठेवतात. तसेच गावोगावी होणाऱ्या हरिनाम सप्ताहात सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण करतात. 1290 मध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी ही त्यावेळच्या मराठी म्हणजे प्राकृत भाषेत आहे. काळाच्या ओघात मराठी भाषेतही स्थित्यंतरे घडत गेली. त्यामुळे जाऊ ज्ञानियाच्या गावा याचं लिखाण आजच्या बोली भाषेत केलं आहे. एक समान सूत्र पकडून निवडक ओव्यांचं 78 प्रकरणांमध्ये विवेचन केलं आहे. या पुस्तकात गीतेतील श्लोक आणि ज्ञानेश्वरीतील ओव्या यांची उत्तम सांगड घातली आहे. काही ठिकाणी ज्ञानेश्वरीचं वेगळेपण उद्धृत केलं आहे. ज्ञानेश्वरी वाचनाचे फायदेही सांगितले आहेत. अगदी साध्या सरळ भाषेत रसग्रहण केलं आहे. पुस्तकात काही गोष्टींचा इतिहास दिलेला आहे, काही दृष्टांत उलगडलेले आहेत, काही शब्दांचे अर्थ सांगितलेले आहेत, काही भावार्थ उदाहरणाने स्पष्ट केला आहे, तर काही गोष्टीतून, काही गाण्यातून, काही कवितेतून, तर काही श्लोकातून. माझी धाकटी बहीण मेधा हिने आतापर्यंत अनेक लेख आणि 2 पुस्तके लिहिली आहेत. तिचं भावगीता हे पुस्तक म्हणजे सोप्या पण रसाळ शब्दात केलेलं गीतेवरील विवेचन आहे. तर चातुर्मास साठा उत्तराची कहाणी या दुसऱ्या पुस्तकात तिने चातुर्मास कहाण्या वेगळ्या अर्थाने समजावून सांगितल्या आहेत. मेधाचं हे पुस्तक जाऊ ज्ञानियाच्या गावा देखील वाचकांना तितकीच आंतरिक शांती व समाधान देईल याची खात्री आहे आणि तिच्या याही पुस्तकाला आपण तितकाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. धन्यवाद. जाऊ ज्ञानियाच्या गावा लेखिकेचे मनोगत. रामराम मंडळी. भगवद्गीता अमृताचा कुंभ आहे. त्यावर आधारित ज्ञानेश्वरी तितकीच रसाळ आहे. गीता संस्कृत भाषेत आहे, ज्ञानेश्वरी प्राकृतात आहे. दोन्ही भाषा सरावाच्या नसल्याने अर्थ पटकन कळत नाही, म्हणून सध्याच्या प्रचलित मराठी भाषेत निवडक ओव्यांचे रसग्रहण लिहित आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेले काही दाखले, दृष्टांत खूप मार्मिक आहेत. गीता वाचताना लक्षात न आलेले विचार, दृष्टिकोन, बाजू, कार्यकारण भाव ज्ञानेश्वरी वाचताना कळतात. कृष्ण आणि अर्जुनातील नाते, त्यांचे स्वभाव अधिक उलगडत जातात. ज्ञानेश्वरीवर काही लिहिणे इतकी माझी योग्यता नाही. हे शिवधनुष्य गुरूंच्या कृपेने शक्य आहे. निव्वळ गुरुवाक्य म्हणून मी हे धाडस करत आहे. मी केवळ निमित्त आहे, करता करविता परमेश्वर आहे. ही कादंबरी अथवा विनोदी लिखाण नाही. समजायला कठीण नाही, मात्र वाचण्यासाठी आवड आणि सवड असेल तरच समजणे शक्य आहे. गीता माता की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रकरण 1. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात 275 ओव्या आहेत. 85व्या ओवीपासून गीतेचा अर्थ आहे. तोपर्यंत गणेश स्तुती, व्यासवंदना, गुरुनमन आणि श्रोत्यांना अभिवादन आहे. ज्ञानेश्वरी वाचताना नकळत गीतेशी तुलना केली जाते. गीतेची सुरुवात ओम श्री परमात्मने नमः अशी आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवात श्री गणेशाय नमः अशी आहे. ओम नमोजी आद्यापासून गणेशाचे वर्णन आहे. प्रत्येक व्यक्ती ओम वेगळ्या पद्धतीने म्हणते. अ, उ, म या 3 अक्षरातील एक अक्षर नकळत किंवा स्वभावानुसार कमी जास्त उच्चारले जाते. उच्चाराचे परिणाम वेगवेगळे असतात. अ ने ज्ञान,
ऊ ने उत्साह आणि म ने शांतता लाभते असे वाचनात आले. हे परिणाम लगेच जाणवत नाहीत, मात्र कोणताही मंत्र सिद्ध व्हावा किंवा करावा लागतो त्यासाठी तो सतत म्हणावा लागतो. अ म्हणजे ब्रह्मा, उ म्हणजे विष्णू, म म्हणजे महेश अशी 3 अक्षरे मिळून होणारा ओम म्हणजे गणेश आणि त्या पलीकडे नेतो तो गुरु. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई यांना अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया यांचे अवतार किंवा स्वरूप मानले जाते. ज्ञानेश्वरीत अनेक शब्द उकारात आहेत. उ हे अक्षर कर्ता असणाऱ्या, मनुष्याचे पालन करणाऱ्या, जग चालवणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या विष्णूचे प्रतीक आहे. गणेशू, प्रकाशू असे अनेक शब्द उकारात म्हटले असावेत. गणेशाचे वर्णन करताना माऊली म्हणतात की वेद, पुराणे, उपनिषदे, काव्य, शास्त्र, बुद्धी, नीती, धर्म, विवेक, धैर्य, न्याय देणारी शक्ती म्हणजे गणेश. डोळ्यासमोर मूर्ती का असावी? सगुण उपासनेसाठी. उपासना का करतात? गुण जोपासण्यासाठी. म्हणून मूर्तीत साधकाने, भक्ताने, माणसाने जे गुण जोपासायला हवेत त्याची प्रतीके असतात. गणेशाची पूजा सुरुवातीला केली जाते. मुळारंभी अ, उदरी उ आणि मस्तकी म असे गणेशाचे रूप म्हणजे मानवी देहाची प्रतिकृती. शरीरातील 7 चक्रे मूलाधारपासून सहस्त्राधार अशी आहेत. ती शुद्ध असली की आरोग्य नीट राहते. चक्रे नीट राहण्यासाठी बुद्धी, नीती, धर्म, विवेक, धैर्य हे सर्व हवे. नंतर व्यासांची महती सांगितली आहे. महाभारत सर्व समावेशक आहे हे व्यासांचे मोठेपण आहे. भगवद्गीता हे नवनीत आहे. गीतेचा अर्थ श्रोत्यांनी एकाग्रतेने ऐकावा हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, चकोर पक्षी ज्या आतुरतेने शरदाचे चांदणे वेचतो त्या मनाच्या स्थितीत गीता ऐकावी. का आपुला ठावो सांडिता, अलिंगिजे चंद्रू प्रगटता. 1:60. चंद्रप्रकाश पडला की कमळ उमलते. ती तरलता मनात ठेवून कोणतीही गोष्ट केली की यश मिळते. चंद्र उगवला हे कमळाला सांगावे लागत नाही, कारण इतके ते त्या किरणांशी एकरूप झालेले असते. ही समरसता जड मिळवली तर माणसाला सर्व साध्य आहे. माऊलींनी माणूस एकाग्रतेत, ओढीत कमी पडतो हे अप्रत्यक्षपणे सांगितले. जर मनी ध्यास असेल तर त्या तळमळीने काहीही साध्य होते. जैसे चेष्टे सूत्राधीन, दारू यंत्र. 1:81. ज्ञानेश्वर स्वतःला गुरुची कळसूत्री म्हणून घेत आहेत. खरे तर प्रत्येक माणूस विश्वनियंत्याच्या हातातील कळसूत्री बाहुली आहे. पण हे स्वरूप न कळल्यामुळे माणूस दुःख, चिंता, निराशा ओढवून घेतो. भक्तीत समर्पण महत्वाचे असते. समर्पणाने खूप मोठी कार्य होतात. समर्पण म्हणजे कार्यहीनता नसून कर्तेपण स्वतःकडे न घेणे आणि वाट्याला आलेले काम समरसतेने करणे हे होय. अर्थ कळत नाही म्हणून अनेक जण ज्ञानेश्वरी वाचत नाहीत. सावकाश वाचली तर अर्थ कळतो. वाटते तितकी कठीण नाही. बरेच शब्द परिचयाचे नसल्याने पटकन अर्थ कळत नाही इतकेच. प्रकरण 2. अध्याय 1, ओव्या 86 ते 275. गीतेच्या आणि पर्यायाने ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात युद्धभूमीचे वर्णन आहे. अर्जुनाच्या मनातील द्वंद्व आहे. माणसात मतभेद का होतात? माणूस निराश का होतो? स्वतः शिस्तीने वागणारा घरात वळण लावायला का कमी पडतो याचे वर्णन आहे. मनातले विचार, भावनांची वादळे, मोह माणसाला कसे कमकुवत करतात हे उलगडले आहे. दिहाची दीन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला. 1:158. सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून सृष्टी संपली आणि विनाश आला असे वाटण्यासारखी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. कल्पनेने माणूस घाबरतो, खचतो. माणूस संकट ओढवून घेतो. परिस्थिती हाताबाहेर गेली की देवाला साकडे घालतो. म्हणोनी विश्व सावरले, एरवी युगांत होते बोडवले. 1:160. देव सारे बघत असतो. माणूस शांत झाला, माणसातील विवेक जागृत झाला, माणूस शिस्तीने वागू लागला की संकट निवारले जाते, दाहकता कमी होते, मन खंबीर होते. स्वतःला सावरणे, संकटाला सामोरे जाणे आवश्यक असते. शस्त्र करी न धरी नमी हे जगातील सत्य आहे. कोणीतरी येईल आणि माझ्यावरचे संकट दूर करेल हे वागणे गैर आहे. स्वतःची लढाई स्वतःच लढायला लागते.
स्वतःची मते, तत्वे, संस्कार, स्वभाव, गुण जास्त त्रास देतात. आधी त्यांच्यावर मात करावी लागते. ऐसी पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदयस्तू, परी उगा असे निवांतू, तिये वेळी. 1:179. संकट नाहीसे झालेले बघून, आप्त सावरत असलेले बघून आनंद मानावा, तोपर्यंत तेच लोक एकमेकांवर परत कुरघोडी, शिरजोरी करू लागतात, वाद घालू लागतात. हे पाहून मन परत विषण्ण होते. देवालाही ही दिसत असते. माणूस काय करतो ते देव किंवा आत्मा साक्षी भावाने बघत असतो. देव ढवळाढवळ करत नाही. सहजे जाणे हृदयस्तू हे यातील फार छान वाक्य आहे. मन जुळलेले असेल तर मनातील भाव जाणता येतात. न सांगता ज्याला मनातील कळते तो हृदयस्तू. असे जे लोक असतात त्यांना कल्पनेतही दुखवू नये, कारण असा एखादाच माणूस असतो आणि तो परत मिळत नाही. जया उपकार होते केले, का आपदी जे राखिले. 1:183. स्वार्थ असेल तर न्याय आठवत नाही, इतरांनी केलेली मदत आठवत नाही. ज्यांच्यावर प्रेम आहे, जी माणसे जवळची असतात, त्यांच्याशीच माणूस बरेचदा चुकीचे वागतो, त्यांना गृहीत धरतो. तेथ मनी गजबज जाहली, आणि आपैसी कृपा आली. 1:185. मन विचलित झाले की मनात अस्थानी अवेळी दयाभाव उत्पन्न होतो. अशा वेळी योग्य निर्णय घेता येत नाही, चुकीचेही बरोबर वाटू लागते. जैसी चंद्रकडी सिंपिला सोमकांतू. 1:191. चंद्रप्रकाश पडला तर चंद्रकांत मणी विरघळतो, हे रूपक आहे. मन हे चंद्राचे कारक आहे. कितीही खंबीर व्यक्ती असली तरी प्रेम असेल तर विरघळते. आया म्हणूनच मुलांना वळण लावायला कमी पडतात. त्याचे चुकत असेल तर त्यांना सांगणे दूर, मूल चुकतय हेही लक्षात येत नाही, त्यामुळे त्याला पाठीशी घालत राहतात. जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे, परी कडिके माझी सापडे, कोवळीये. 1:201. लाकूड पोखरणारा भुंगा कमळ पोखरू शकत नाही. कमळ कोमल आहे म्हणून नव्हे, तर कमळातील मध आवडतो म्हणून भुंगा कमळाला भेदत नाही. ज्यातून अपेक्षा असतात, हवी हवीशी वाटतात, अशी नाती माणसाला कमकुवत करतात. स्वार्थ असला की स्वहितही लक्षात येत नाही. माणूस लाचार होतो आणि विचारशक्ती गमावून बसतो. समोरचा दुखावला जाईल, माझ्यावर चिडेल, मला सोडून जाईल, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, असे वाटणे हाच मोह. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाची नयेची आया. 1:203. कोणत्याही गोष्टीचा मोह हे मायाजाल आहे. माणूस त्यात फसत जातो, त्याची अधोगती होते आणि सारासार विवेक नष्ट होतो. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्ही एक उपजे, तेणे काष्ठ जात जाळीजे, प्रज्वळ लेनी. 1:243. लाकूड लाकडावर घासले गेले की जो अग्नी निर्माण होतो त्यानेच वणवा पेटतो आणि जंगल नाश पावते. थोडक्यात आपल्या नाशाला बाहेरच्या लोकांपेक्षा आपले लोक आणि स्वतःतील दुर्गुण कारणीभूत असतात. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू, निरूपील. 1:274. मोहामुळे निर्माण झालेली निराशा भगवंत कशी घालवतात हे ऐकणे एक पर्वणी आहे. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. हे कळते पण वळत नाही. कर्तव्य पालन हाच खरा पुरुषार्थ. हे अर्जुन कसे स्वीकारतो हे वाचणे उद्बोधक आहे. परकीय किंवा बाहेरच्या शक्तीला सामोरे जाणे, प्रतिकार करणे सोपे असते, पण आपलीच माणसे अन्यायाने वागतात, स्वार्थीपणा करतात, तेव्हा न्यायाला, कर्तव्याला महत्त्व द्यावे की नात्याला, भावनांना हे कळत नाही. अशा वेळी ज्ञान, न्याय, धर्म आणि विवेक जागृत ठेवून सारासार विचार करावा लागतो आणि योग्य काय ते ठरवावे लागते, तसे वागावे लागते. मनाविरुद्ध निर्णय घेण्यासाठी कठोर व्हावे लागते. वाईटपणा घेऊनही योग्य निर्णय घेणे ही मोठेपणाची किंमत, जबाबदारीची जाणीव आहे. भगवत भक्ती मोहापासून माणसाला दूर ठेवते, निराशेतून बाहेर काढते. दुर्गुणापासून मुक्ती मिळवायला काय चुकते, काय करायला हवे हे ग्रंथ सांगतात.
यात ज्ञानेश्वरी अग्रस्थानी आहे. प्रकरण 3, अध्याय 1, ओव्या 143 व 144. पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला. 1:143. देव आणि भक्त यातील नात्याचे वर्णन यापेक्षा सुंदर काय असेल. कृष्णाने सारथ्य केले याच्या अनेक गोष्टी आहेत, पण भक्ताला देवाने पाठीशी घातले ही कल्पनाच खूप छान आहे. माऊली म्हणतात, कृष्णाचे अर्जुनावर इतके प्रेम होते आणि अर्जुनाची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की युद्धात कृष्ण त्याला पाठीशी घालून स्वतः त्याच्या पुढे उभा राहिला. अर्जुनावर येणारा प्रत्येक वार आधी कृष्णाने झेलला. घरातील कर्ता पुरुषही असाच करतो. तो असेपर्यंत कोणत्याही संकटाची, अडचणीची खरी झळ घरातील लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचे महत्त्व तो असेपर्यंत लक्षात येत नाही. प्रत्येकाला मी खूप काम करत आहे, कष्ट करत आहे, किंबहुना मीच सर्व करत आहे असे वाटते. दिशा ठरवणे, मार्ग दाखवणे, निर्णय घेणे, अनेक गोष्टी परस्पर परतवणे तो बिनबोभाट करतो, वाईटपणा घेतो, जबाबदारी घेतो. केवळ त्याच्या असण्यानेही अनेक गोष्टी होतात ज्या लक्षात येत नाहीत. सिंह जवळ झोपलेला असेल तरी त्याच्या छाव्याकडे बघण्याचे साहस कोणी करीत नाही. बाहेरचे जग कितीही स्वार्थी, धोकादायक असले तरी वडिलांच्या छायेत छाया जाचक वाटली तरी कुटुंब सुरक्षित असते. अलीकडे पुरेसा खरा मान कुटुंब प्रमुखाला मिळत नाही. तो उपेक्षित असतो. तो आहे म्हणून हे तो असेपर्यंत लक्षात येत नाही. घरात एकमेकांमध्ये आदर, प्रेम आणि विश्वास असायला हवा. पाठीशी घातला पण निष्क्रिय केला नाही, अविश्वास दाखवला नाही, तेजोभंग केला नाही. कर्त्या पुरुषानेही या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. धीर द्यावा, उमेद द्यावी, जमेल तुला म्हणावे. पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणावे. परस्परातील असलेला सुसंवाद जगण्याचे बळ आणि आनंद देतो हे या श्लोकाचे सार आहे. त्याच्या छायेत राहतो तो तरतो हे निश्चित. परितो महाघोषु थोरू, गाजत असे गहिरू. जैसा उदयला लोपी दिनकरू, नक्षत्रांते. 1:144. सूर्य आला की सर्व नक्षत्रे नाहीशी होतात. याचे अनेक अर्थ आहेत. नक्षत्रे कितीही सुंदर असली तरी ते केवळ दृष्टी सुख आहे. अंधाऱ्या रात्री ती लोभस दिसतात, पण त्यांच्या प्रकाशात काही कार्य करता येत नाही. सूर्य आहे म्हणून नक्षत्रांची शोभा. सूर्य आला की तो किंवा आपण काही न करताही अनेक गोष्टी होतात. उष्णता, प्रकाश, उत्साह सर्व मिळते. हवा स्वच्छ असली की वातावरणात उत्साह असतो. सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहावे, निराशावादी लोकांपासून दूर राहावे. सहानुभूती दाखवणाऱ्या, कीव करणाऱ्या, रडगाणे गाणाऱ्या, स्तुतीपाठक लोकांपेक्षा चुका सांगणारे, कार्य करण्यास प्रवृत्त करणारे, धीर देणारे लोक भोवती असावेत. सूर्याला मी आहे म्हणावे लागत नाही. त्याचे असणेच आश्वासक असते. तो लहरी नसतो, चंचल नसतो. कृष्णाने किती शांतपणे समजावले हे लक्षात घेण्यासारखे आहे. एका अक्षरानेही तो ओरडला नाही. तुला समजत नसेल तर तू हो बाजूला, मी बघतो, तुला जमणार नाही असे म्हणाला नाही. मुलांना किंवा कोणालाही ओरडताना, मारताना हे लक्षात घेण्यासारखे आहे. पालकांचे असणे आश्वासक वाटायला हवे, कार्य प्रवृत्त करणारे हवे. उत्तिष्ठ जाग्रत. जाग आणणाऱ्या सूर्याकडे पाहू शकत नाही, कारण तो थोर असतो. वयाने, विचाराने, अनुभवाने मोठ्या किंवा थोर माणसासमोर नम्रतेने वागायची प्रथा आहे. नतमस्तक राहिले तर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा प्रकाश उपभोगता येतो. बरोबरी केली, मीच मोठा आहे म्हटलं तर त्यांचा अपमान होत नाही, पण आपली प्रगती थांबते. नम्रता आपल्याला कुठवर जायचे आहे याची जाणीव करून देते. मरगळ घालवणारा विचार सूर्य लाभतो हे खरे भाग्यवान. जो नमस्कार स्वीकारतो, भरभरून आशीर्वादही देतो, तोही वंदनीय आहे. नमस्कार नको म्हणतात त्यांना मोठेपणा नको असतो की त्याबरोबर येणारी जबाबदारी नको असते. सूर्य नमस्कार करा किंवा करू नका असे काहीच म्हणत नाही. तो इतका महान आहे की मान असला आणि नसला तरी त्याला फरक पडत नाही. तो त्याचे कार्य निरंतर करतो. स्वतःच्या वकुबाप्रमाणे काही त्याला नमस्कार करतात, काही दारं बंद करून घेतात, तो असतोच. तेजोवलय अनुभवायचे असते. अनेक लोकांसमोर नतमस्तक होता होता कोणाचा परीस स्पर्श आयुष्याचे सोने करून जाईल सांगता येत नाही.
ज्ञानेश्वर महाराज की जय.